मागच्या 2 ते 3 दिवसापासून अक्कलकोट तालुक्यावर आसमानी संकट कोसळलं आहे आणि त्यामुळे आपण बघू शकताय की अक्कलकोट तालुक्यामध्ये धो पाऊस येतोय। मी सध्या उभा आहे बोरी नदीच्या एका पुलावरती आणि आपण बघू शकताय की या बोरी नदीच्या नदीकाठचा जो परिसर आहे तो धुवून निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जी काही पिकं असतील ती पूर्णतः या पुलावरती येऊन ठेपलेले काही अवशेष आपल्याला दिसून येत आहेत। याचे जे बेरिंग्स आहेत ते सुद्धा तुटलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की नदीचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणामध्ये होता। खरं तर आपण बघितलं तर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। संगोगी आणि तळेवाडी या 2 गावांना जोडणारा हा पूल आहे। मात्र या पुलावरून नागरिकांना जीव घेणा असा प्रवास करावा लागतोय। खरं तर या बोरी नदीच्या बाजूला जे काही रस्ता आहे तो पूर्णतः खचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय की कशा पद्धतीने हा रस्ता जो आहे तो पूर्णतः या ठिकाणी खचलेला आहे आणि त्यामुळे आपण बघू शकताय या ठिकाणी दुचाकी स्वार जे आहेत ते स्वतःचा जीव मुठीत धरून या ठिकाणी जीव घेणा प्रवास जो आहे तो आता करतायत। आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर अतिशय काठावरून स्वतःच्या दुचाकी ज्या आहेत त्या या रस्त्यावरून घेऊन जायला लागतायत आणि त्यामुळं इकडच्या नागरिकांची अवस्था जी आहे ती अतिशय वाईट परिस्थितीची झालेली आहे। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर अक्कलकोट तालुक्यामध्ये जो ढगफुटी सदृश्य पाऊस पडला त्याचा थेट फटका हा सर्वसामान्य नागरिकाला झालेला आहे। त्यामुळं आपण बघू शकताय की कशा पद्धतीचे हाल या ठिकाणी अक्कलकोट तालुक्यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।